हॅलो नमस्कार. रूपा जगताप रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण लहान मुलांसाठी एक स्पेशल डिश बनवते मी. हा मैदा आहे, 1 वाटी मैदा घेतला, चाळून घेतला आहे मी तो. आपण तो हे बटर आहे, आपण ते बटर 1 चमचा टाकायचं बटर. आणि चीजचं क्यूब आहे, तो आपण खिसून घ्यामध्ये टाकायचं. एक पूर्ण वडी त्यामध्ये खिसायची आपण एका वाटीसाठी. आणि सर्व एकत्र आणि आपण सर्व व्यवस्थित एकत्र करायचं आहे. मीठ असतं त्यामुळे आपण थोडंसं मीठ टाकायचं यामध्ये. आपण हे एवढं 2 पिंच मीठ टाकायचं फक्त आणि छान एकत्र करायचं आहे. बेकिंग पावडर वगैरे टाकणार आहोत. आणि आपलं थंड दूध आहे, ते थोडं थोडं टाकून हे पीठ मळून घ्यायचं छान. खूप सैल नाही मळायचं आहे, जरा टाईटच मळायचं. हे पीठ असा आपला मैद्याचा गोळा बनवून तयार आहे. ठेवून द्यायचा, झाकून ठेवून द्यायचा. अर्धा तास होऊन गेलेला आहे. मग आपण जो आपला थोडासा सॉफ्ट झालेला आहे म्हणून गोळा करून घ्यायचा छान. आणि खूप पातळ, थोडासा मैदा वरती लावायचा आणि खूप पातळ लाटून घ्यायचे पोळे आपल्याला. अशी एकदम पातळ करायची, इकडे खेचायचं एकदम असं आणि पातळ करायची एकदम. एवढी पातळ करायची, जेवढी पातळ होता येईल तेवढी करायची पातळ. हे पातळ बारीक 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 स्क्वेअर कापायचे. अशा लाईन मारून घेतल्या, आता अशा लाईन मारून घ्यायच्या. छोट्या 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 बारीक लाईन मारून घ्यायच्या अशाच. असं सर्व बारीक बारीक कापून घ्यायचं आणि असं चाकूने प्लेटमध्ये काढायचं. त्याने कापायचं आणि वेगळी डिझाईन तयार होते. तसेच बारीक 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 कापायचे. बघा अशी आपली झिगझॅग डिझाईन कशी तयार होते बघा. आता आपण असे बारीक 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 चौकोनी असे कापून घ्यायचे. असे आपले बारीक बारीक कापून झालेले असे त्यामध्ये काढायचे. बुत्तानावरती घ्यायचं असं तेलामध्ये सोडायचं थोडं थोडं. ते आपोआप वेगळं सुटं होतं तेलामध्ये सोडल्यानंतर. ते सिझलिंग तयार झालेले आहेत. सिझलिंग आपण ते काढून घ्यायचं. छान आपले सिझलिंग तयार झाले घरच्या घरी. आणि हे टिश्यू पेपरवर काढून ठेवायचं. आपण यामध्ये मसाला मॅजिक वगैरे पावडर वगैरे टाकून अजून एखादी टेस्ट वेगळी बनवू शकतो. किंवा चाट मसाला वगैरे टाकून मुलांना जे आवडतं तो फ्लेवर आपण करून देऊ शकतो. आपलं सर्व हे फ्राय करून झालेलं आहे बघा. हे लहान मुलांना आवडतील असे आपले सिझलिंग तयार झालेले आहेत घरच्या घरी. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. परत भेटूया
एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.